मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो की सायली आणि अर्जुनला शंका आली आहे की हे डी नावाची व्यक्ती कोण असणार आहे, म्हणजे ही कोणीतरी तिसरी व्यक्ती यात इन्व्हॉल्व असेल. आणि आता तो पेनड्राईव्ह सापडला आणि डी फॉर दीक्षित हे तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं, थँक्यू सो मच. माझ्या डोक्यातनं ते गेलं होतं. पण अर्जुन आणि सायलीला आता क्लू पण सापडलाय बरं का प्रेक्षकांनो, पोरींचा म्हणजे त्या मानसी आणि त्या सगळ्याजणी किडनॅप झाल्यात ना, त्यांचा क्लू सापडलाय आज. कसा त्यासाठी बघत राहा आजचा एपिसोड. तर बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय सायली म्हणत असते अर्जुनला कोणीतरी तिसरी व्यक्ती नक्कीच यामध्ये असणार. डी नावाची व्यक्ती कोण असेल? अर्जुन म्हणतो हा एवढा मोठा प्लॅन आहे ना सायली, खूप लोक यात इन्व्हॉल्व असणार आहेत. सायली म्हणते त्या सुरेश टोनीचा माझ्याशी काही संबंध नाही, तरी त्यांनी अगदी व्यवस्थित या प्रकरणात माझं नाव गोवलंय. या प्रश्नाचं उत्तर पण तेच असेल, ती तिसरीच व्यक्ती कोण असेल ही व्यक्ती? अर्जुन म्हणतो हे बघ, आता अर्ली स्टेज आहे सायली, जशी जशी इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल तशी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेवढ्या श्वेता येते आणि म्हणते येऊ का? सायली म्हणते अगं ये ना श्वेता. सायली म्हणते कल्पना मावशीने तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितली आहे, तुम्हाला सोनोग्राफीला जायचंय ना सायलीताई? सायली म्हणते अगं हो हो, चल चल मी निघतेच आहे. सायली आता खाली जाते बरं का. अर्जुन म्हणतो सायली मी आलोच. आता श्वेता अर्जुनला विचारते दादा मी इथली कप उचलू का? सायली खाली गेली आहे बरं का. आणि नेमकं तेव्हा अर्जुनच्या मोबाईलवर ते डी पेनड्राईव्हचा फोटो असतो, पण श्वेताला तोही बघता आलेला नाहीये. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो. अर्जुन श्वेताला म्हणतो श्वेता माझा फोन दे बरं. आणि श्वेताला ते काय होतं मोबाईलवर ते बघता आलं नाहीये. श्वेताच्या हातात काहीच क्लू लागलेला नाहीये आणि क्लू लागून गेल्यावर तिला कळलंय की क्लू लागला होता. बघत राहा मंडळी, ठरलं तर मग. अर्जुन आणि सायली आता निघालेत त्या जागेवर. अर्जुन सायली आता गाडीत बसलेले आहेत, एकमेकांशी बोलतायत. सायली शांत शांत असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो हे बघ बायको, मला कळतंय तुझ्या डोक्यात सतत मानसी आणि इतर मुलींचे विचार असतात, पण या सगळ्या गोष्टींमध्ये तू आपली ही फेज एन्जॉय करायला विसरू नकोस. लक्षात ठेव तू प्रेग्नंट आहेस आणि हा क्षण तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. सायली म्हणते नाही अहो, असं नाही होणार. अर्जुन म्हणतो हो सायली, मला कळतंय बघ तुझी काळजी आहे मुलींसाठी, पण हे आपलं पहिलं बाळ आहे. ते पोटात असेपासून ते मोठं होईपर्यंत आपण प्रत्येक क्षण त्याच्यासोबत असायला हवं ना. त्याला असं वाटायला नको की आपण आपल्या आईबाबासाठी महत्वाचे नाही आहोत, असं वाटायला नको ना त्याला. सायली म्हणते हो मला कळतोय तुमचा मुद्दा, मी आता ह्या क्षणापासून लक्षात ठेवेल आणि मी आई होणार आहे याचा आनंद कायम मी माझ्या मनात ठेवेल. अर्जुन म्हणतो बरं सायली मला सांग, आपण सोनोग्राफीसाठी चाललोय ना, मग आपल्याला बाळाचा चेहरा दिसेल का ग? डोळे बाळाचे, छोटे छोटे हात पाय कान नाक दिसेल का ग? सायली म्हणते अहो अगदी चेहरा नाही दिसणार, 7व्या महिन्यातली सोनोग्राफी म्हटल्यावरती हातपाय दिसतील. अर्जुन म्हणतो ग्रेटच. आतापर्यंत मम्मा नाही तर प्रतिमा आता यायची ना तुझ्याबरोबर, मला यायलाच नाही मिळालं. आज मी पहिल्यांदा बघणार आहे बाळाला, मला ना असं बघितल्यासारखं वाटणार आहे बाळाला, असं फोटोत वगैरे. सायली म्हणते अहो काहीतरीच, फोटो थोडीच दिसणार आहे बाळाचा तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो कळतंय मला, पण मला माझ्या बाळाला बघता येईल ना. झालं तर मग. अर्जुन आणि सायली आता सोनोग्राफी करायला निघाल्यात. आता रस्त्यातनं सायलीला ना 2 मुली क्लासला म्हणजे कुठेतरी जाताना दिसतात. सायलीला आता मानसी आणि इतर मुली आठवतात बरं का. आणि कुसुमने सांगितलेलं आठवतं तिला फोनवर, मानसी आणि पोरी क्लासच्या ट्रिपला गेल्या ग. आणि बघ ना सायली कसं घडलं ग हे सगळं, त्या पोरी किडनॅप झाल्या त्यामुळे सायली खूप डिस्टर्ब आहे असं त्यांनी दाखवलंय आज. सायली आता त्या रस्त्यावरच्या 2 मुलींना बघते आणि म्हणते अहो त्या मुलींना जिथे जायचंय तिथे सोडवायचं का आपण? म्हणजे बघा ना मानसी याच्या वयाच्या आहेत ना, आपण त्यांच्याशी बोलूयात ना थोड्या वेळ. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, विचारून बघूयात आपण. सायली आणि अर्जुन त्या मुलीजवळ गाडी थांबवतात. सायली विचारते ए बाळांनो कुठे जायचंय तुम्हाला? ती मुलगी म्हणते एक त्यातली स्टेशन जवळ ना आमचा क्लास आहे, तिकडे चाललोय आम्ही. सायली म्हणते आम्ही तुम्हाला सोडलं तर चालेल का? आता त्या मुली जरा शांत होतात तेव्हा अर्जुन म्हणतो टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला सुखरूप सोडू. नाही तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर हरकत नाहीये. त्या मुली म्हणतात नाही येतो आम्ही, नाहीतर आम्हाला चालत जावं लागेल. मग त्या बसतात अर्जुन सायलीच्या गाडीमध्ये. आणि रस्त्याने सायली विचारते त्यांना कुठल्या क्लासला जाता ग तुम्ही? त्या मुली म्हणतात आमचा ना शिवण क्लासचा क्लास असतो, आम्हाला विणकाम भरतकाम पण शिकवतात. सायलीला आता ते सगळं आठवत राहतं बरं का, मानसी आणि इतर मुलींच्या बाबतीत. त्या मुली पण अशाच भरतकाम विणकामच्या क्लासला जात असतानाच किडनॅप झाल्या ना. अर्जुन त्या मुलींशी गप्पा मारत असतो, पण सायलीच्या मनात मात्र सतत त्याच मुलींचे विचार असतात. आता त्यांचं काय ते रस्ता आला बरं का. त्या म्हणतात दादा इथेच थांबवा गाडी, आमचा क्लास इथेच आहे या बिल्डिंगमध्ये. अर्जुन गाडी थांबवतो. आता ह्या मुली जाताना थँक्यू म्हणतात सायली अर्जुनला. सायली त्यांना म्हणते हरकत नाही बाळा, सावकाश जा आणि काळजी घ्या स्वतःची. खरंच प्रेक्षकांनो आजकाल फार अवघड झालंय बरं,
पोरी-सोरींना असं एकटं-दुकटं जाणं कुठे सेफ राहिलेलं नाहीये. आपल्या म्हणजे आम्ही लहान असताना कधीच आई-वडिलांना कधी बघायची पण गरज पडली नाही हो. आम्ही आमचं जायचो, यायचो. पण आता आजकाल ना खरंच मुलांना, मुलींना कोणालाच एकटं-दुकटं सोडता येत नाही. काय अवघड काळ आलाय ना. असो. तर आता सायलीला खूप काळजी वाटते त्या मुलींची आणि ती बोलून दाखवते अर्जुनला. ती म्हणते, "ह्या मुलींना पाहिलं ना, की मला सतत मनू आणि इतर पोरींची आठवण येते हो. अशाच क्लासलाच गेल्या होत्या आणि पिकनिकला. माझ्या डोहाळ जेवणाच्या दिवशी माझ्यासाठी गिफ्ट म्हणूनच घ्यायला उतरल्या होत्या ना बसमधनं. आजपर्यंत दिसल्या नाही हो पोरी." अर्जुन म्हणतो, "बसमधून त्या उतरल्या आणि आता आश्रमात जाणाऱ्या रस्त्यापासूनच त्या गायब झाल्या ना सायली?" सायली म्हणते, "असं कसं होईल बरं? त्या रस्त्याने एकही सीसी कॅमेरा नाहीये." अर्जुन म्हणतो, "कॅमेरे असतील गं, पण ते वर्किंग कंडिशनमध्ये आहेत की नाही ते कसं काय आपण लक्षात घेणार ना?" सायली म्हणते, "आपण एक काम करूयात का? आपण त्या रस्त्याने जाऊयात का? कदाचित आपल्या नजरेने आपल्याला काही वेगळं काही दिसलं तर? म्हणजे पोलिसांच्या नजरेतनं जे चुकलं असेल ते एखादा सीसी कॅमेरा सुरू असला तर? जो बघायचा राहिला वगैरे असेल तर?" अर्जुन म्हणतो, "हे बघ सायली, असं काही होत नसतं. हां, पण जोपर्यंत आपण स्वतः तिथे जाऊन चेक करत नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यात हे सगळं चालू राहील हे मला कळतंय. त्यामुळे चल आपण तिथे जाऊयात आणि बघूयात. हां, पण सोनोग्राफी झाल्यावर आपण जाऊयात आणि बघूयात काही मिळतंय का तिथे चेक करूयात." सायली म्हणते, "हो चालेल, पण पोलिसांची नजर आणि स्वतःच्या मुलींना शोधणाऱ्या आईची नजर ही वेगळी असते अहो. आपण हा प्रयत्न नक्कीच करून बघायला हवा." अर्जुन म्हणतो, "बायको तू टेन्शन घेऊ नकोस, मी शोधेलच मुलींना. पण आता माझ्यासोबत एक आई आहे ना आणि मला खात्री आहे मुली सापडतील गं." आता प्रियाचं सीन दाखवलाय बरं का त्यांनी मंडळी. प्रिया श्वेताशी बोलत असते फोनवर आणि विचारत असते, "काय गं ए श्वेता, तुला तिथे सुभेदारांच्या घरात पाठवून उपयोग झालेला नाहीये. काय इन्व्हेस्टिगेट करतायत अर्जुन सायली शोधलं का तू?" श्वेता म्हणत असते, "अगं ए मी करते ना प्रयत्न, काही कळत नाहीये. अर्जुन कुठे गेलाय, काय करतोय, तो घरात काही सांगत नाही गं आणि कोणाला काही माहिती नसतं. कळत नाहीये काही." प्रिया म्हणते, "अर्जुनच्या कामाबद्दल घरच्यांना काही माहिती नसतंच गं. अगं मी त्या घरात असताना ना अर्जुन सायलीच्या खोलीच्या तिथे मुक्कामाला असायचे मी. आणि हे बघ आता ना तुला ना त्यांच्या खोलीत थेट शिरावं लागणार आहे श्वेता. हे बघ त्यांच्या खोलीत ना एक व्हाईट बोर्ड आहे बरं का. त्या दोघांना सवय आहे ते इन्व्हेस्टिगेट करत असताना त्या व्हाईट बोर्डवर सतत काहीतरी लिहित असतात बरं का." प्रिया सांगत असते हे श्वेताला सगळं आणि म्हणत असते, "तो व्हाईट बोर्ड चेक कर, त्यांच्या खोलीत काही फाईल बिल सापडतात का बघ आणि सापडलं ना तर त्याचे फोटो काढून ठेव, मला पाठव. तुला हे सगळं बघून अंदाज येईल ना काय चाललंय त्यांचं काय नाही ते." श्वेता म्हणते, "अगं ए प्रिया, मला या लहान बाळाला सांभाळायला इथे ठेवलंय त्यांनी आणि मी त्या अर्जुन सायलीच्या वरच्या खोलीत कसं जाणार मग?" प्रिया म्हणते, "ते मला काही माहिती नाहीये. तू काहीही कारण काढ आणि जा त्या सायली अर्जुनच्या रूममध्ये. जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना ते अर्जुन सायली काय इन्व्हेस्टिगेट करताय हा शोध थांबता कामा नाही श्वेता. जा तू जा वर." हे बघ त्या मुलींना शोधून काढायचे ते प्रयत्न करत असणार आहे आणि हे त्यांचं पुढचं टार्गेट आहे. पण न हे बघ श्वेता, त्यांना मुली सापडता कामा नये, लक्षात ठेव. अगं त्या मुली जर सापडल्या ना तर आपण फसलो, लक्षात ठेव. श्वेता आता काही क्षण विचार करते आणि म्हणते, "बरं ठीक आहे, जाते काहीतरी कारण काढून त्या अर्जुन सायलीच्या त्या लहान बाळाचं खेळणं शोधायच्या निमित्ताने जाते मी वरती." प्रिया म्हणते, "हो लवकर जा आणि मला लवकरात लवकर मोबाईलवर काहीतरी गुड न्यूज पाठव." आता प्रियाचं बोलणं झालंय. श्वेता आता विचार करते अर्जुन सायलीच्या खोलीत शिरावं तर कसं शिरावं. आता ती गोलूचं खेळणं शोधायच्या निमित्ताने जाते बरं का मंडळीवरती. बघा आता तोही थरार त्यांनी बऱ्याच वेळ रंगवलाय आज. तसं बघितलं तर आजचा एपिसोड खूप मोठा दाखवलाय बरं का त्यांनी. आता सायली पटकन निघालेली असते सोनोग्राफी झाल्यावर, पण अर्जुनचं लक्ष मात्र सगळं त्या बाळामध्ये बरं का. हा प्रसंग अगदी बघायला तुम्हाला असाच वाटला असेल, म्हणजे कॅज्युअल आहे, पण खूपच अप्रतिम एक्सप्रेशन होते प्रेक्षकांनो अर्जुनचे यामध्ये. बघा तर सायली आता हॉस्पिटलच्या बाहेर अर्जुनच्या आधी निघाली बरं का आणि ती बडबडत असते, "बाई लवकर जावं लागेल रस्त्यावर, अहो तिथे बघावं लागेल ना काही मिळतंय का मुलींच्या बाबतीत." अर्जुन मात्र ते सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून खूप भारावून गेलेला असतो. सायली थोडीशी पुढे जाते आणि त्याला आवाज देते, "अहो चलताय ना?" अर्जुन ते सोनोग्राफीचे रिपोर्ट असे हाताला म्हणजे स्पर्श करून बघत असतो बरं का आणि खूप वेळ असं त्या रिपोर्टकडेच बघत असतो तो. सायली त्याला लांबून बघते आणि म्हणते, "अहो काय झालं?" अर्जुनपासून ती थोडी पुढे आलेली असते ना, ती आता पुन्हा अर्जुनकडे जाते आणि म्हणते, "अहो कुठे हरवलायत, चला ना." अर्जुन म्हणतो, "अगं ए ए सायली, आतमध्ये सोनोग्राफीच्या वेळेला बाळाला पाहिलंस का गं तू? आपलं बाळ, अगं आपलं बाळ होतं ते. अगं आपलं बाळ बघ ना सायली, आपलं बाळ होतं ते." सायली म्हणते, "अहो तुम्ही आज पहिल्यांदा आलात ना सोनोग्राफीला माझ्याबरोबर, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय." अर्जुन म्हणतो, "नाही गं सायली, आपल्याला पहिल्यांदा बाळ होणार म्हणून असं वाटतंय. ये ये इकडे ये, बस बस."
अर्जुनने आता तिला तिथेच एका ठिकाणी बसवलंय बरं का बाहेर आणि म्हणतोय, "बघ, बघ हे रिपोर्ट बघ, यामध्ये फोटोज बघ ना हे. हे 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 आपल्या बाळाचं नाक आहे ना सायली आणि हे हे डोळे आहेत बाळाचे. अगं बघ ना हे गाल आहेत, पाय पण आहेत. हात बघ हात." अर्जुन ते सोनोग्राफीचे सगळे ते बघत असतो बरं का एक फोटोज आणि सायलीला ते वर्णन करून सांगत असतो. एवढा भारावलेला असतो ना तो. हे मात्र खरं आहे बरं का मंडळी. पहिल्या बाळाच्या वेळेला खूप एक्साइटमेंट असते नाही प्रत्येक पालकांची. सायली अर्जुनकडे बघून हसत असते, स्माईल करत असते. अर्जुन तिला तेवढ्या गोष्टी असं भरभरून सांगत असतो. "अगं बघ ना सायली, हसू नकोस. बघ, बघ. अगं नाक माझ्यासारखं आहे ना बाळाचं आणि हे बघ ना स्ट्रेट आहे अगदी. डोळे तुझ्यासारखे वाटतायत ना गोल-गोल. अगं ए सायली, हे बघ, हे बघ. चेहरा पण त्याचा गोल-गोल दिसतोय. मला सांग सायली, अगं तुझ्यासारखं दिसणार आहे का बाळ आता?" सायली आता थोडीशी ऑकवर्ड फील करते बरं का, कारण आजूबाजूचे लोक सारखेच आहे अर्जुनकडे बघत असतात. सायली त्याला म्हणते, "अहो बघा ना सगळे बघतायत." अर्जुन म्हणतो, "तू बाकीच्यांकडे बघू नकोस गं, तू बाळाकडे बघ ना." "बघ ना सायली, अगं माझा अजूनही विश्वास बसत नाही, हे बाळ आपलं आहे." "अगं अगं बघ ना, म्हणजे आपल्या बाळाला मी हातात घेतले असं फील होतंय गं मला. असं वाटतंय की समोर आहे आपलं बाळ." सायली आता अर्जुनकडे बघते, स्माईल करते आणि अर्जुन आता सायलीच्या पोटावर, "हे बाळा, मी तुला आतापर्यंत बघितलं नव्हतं रे. अरे मी आतापर्यंत तुझ्या लाथा फील केल्या होत्या, पण तू लवकर येशील का रे बाळा बाबांना भेटायला?" सायली म्हणते, "अहो असं काय करताय? सगळ्यांना असं वाटेल की तुम्ही जगातला पहिलाच बाबा. तुमच्या आधी कोणाला मुलंच झालं नाही असं वाटेल लोकांना." आता सायली अशी मनापासून हसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "सायली, आज तुला खूप दिवसांनी असं भरभरून हसताना बघितलं. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. आपण लवकरात लवकर मुलींना शोधूयात. तू जेवढी खुश राहशील ना, जेवढी तू आनंदी राहशील, तेवढं आपलं बाळ आनंदी राहील. सो आता तू खुश राहायचं हां सायली. स्माईल करायचं हां. करशील ना? प्रॉमिस?" सायली म्हणते, "हो प्रॉमिस." आणि दोघे पण काही क्षण तिथेच बसतात आणि पुन्हा एकदा ते सोनोग्राफीचे रिपोर्ट बघत बघत त्या बाळाचं कौतुक करत असतात पोटातल्या. असो, ज्याच्या त्याच्या भावना वेगवेगळ्या असतात. मंडळी, मी तुम्हाला परवा रेफ्रिजरेटरबद्दल बोलले ना, आपल्या चॅनलवरनं 2-3 जणांच्या कमेंट होत्या बरं का, की तुमचा फ्रीज अजून बिघडो. बाई मला मजाच वाटली बरं का ती कमेंट ऐकून. आय मीन प्रेक्षकांनो, आपला एक फॅमिली ग्रुप झाला आहे TTMचा रिव्ह्यू द्यायच्या निमित्ताने आणि आपण अशा प्रत्येक सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत असतो. पण काही काही प्रेक्षकांना पटत नाही, तर त्यांनी या गोष्टी स्किप केल्या ना तरी चालेल. म्हणजे खूपच असं कमेंट करून तसदी घ्यायची काही गरज नाही आहे बरं का. नाही म्हणजे मला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण बघा ना प्रेक्षकांनो, कशी विघ्न संतोषी लोकं असतात ना जगामध्ये. मला जरा मजा आली बरं का ती कमेंट वाचून. खरं तर मला ही गोष्ट तुम्हाला कालच शेअर करायची होती, पण घाई गडबडीत राहून गेलं. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे प्रेक्षकांनो. शेवटी या ज्याच्या त्याच्या भावना असतात त्या त्याच्या त्याच्यापाशी. पण काय आहे ना, अशी लोकं आयुष्यात आली ना, की आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते बरं का मंडळी. एवढंच सांगायचं होतं. चला तर मग बघूयात. आता श्वेता घुसली आहे अर्जुन सायलीच्या रूममध्ये आणि इकडे तिकडे बघत असते. पण बोर्डवरचं अर्जुन सायलीने मिटवलं म्हणून ती दात खात असते. आता बघा इकडे या प्रतिमात्या आणि कल्पनाताई बाहेर बागकाम करतायत. प्रतिमात्याची अचानक मान दुखायला लागते. दोघी सायलीच्या प्रेग्नन्सी बद्दल डिस्कशन करत असतात. अचानक प्रतिमात्याची मान अशी त्या हात लावत असतात मानेला. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, "काय झालं ग प्रतिमा, मान दुखते का?" प्रतिमात्या म्हणतात, "अगं हो ना कल्पना, कालपासनं जरा अकडल्यासारखी झालीये ग. अगं दुखतीच आहे बघ मगापासनं. तुझ्याकडे बाम वगैरे काही आहे का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं आहे. अर्जुन सायलीसाठी मी कालच आणला होता. अर्जुनने सायलीसाठी कालच बाम आणला होता. मी आलेच हं घेऊन." आता थोडासा थरार रंगवला बरं का मंडळी इथे त्यांनी. ही श्वेता आता अर्जुन सायलीच्या खोलीत इकडे तिकडे शोधाशोध करत असते आणि तेवढ्यात कल्पनाताई वर येत असतात. आता सायली आणि अर्जुन त्या रूटला आलेत जिथे या मुलींचं किडनॅपिंग झालंय. सायली म्हणत असते, "या रोडला CC कॅमेरा असेल ना?" अर्जुन म्हणतो, "सायली आपण थोडंसं पुढे जाऊन बघूयात रोडनी." सायली आणि अर्जुन असं इकडे तिकडे चेक करतात. एका ठिकाणी दिसतो त्यांना CC कॅमेरा. अर्जुन म्हणतो, "बघ बघ सायली, तो तिथे कॅमेरा आहे." सायली कॅमेरा बघते, पण तोही कॅमेरा फोडून ठेवलेला असो. म्हणजे ज्यांनी कोणी किडनॅपिंग केली आहे त्यानेच हा सगळा मोठा प्लॅन केलाय असं अर्जुन सायलीला सांगत असतो. "बघ सायली, ज्यांनी कोणी किडनॅपिंग केलंय ना त्यानेच हे फोडलं असावं. म्हणूनच तर पोलिसांना ह्यातलं फुटेज मिळालं नाहीये." सायली म्हणते, "आपण जरा पुढे जाऊन बघूयात का? एखादं दुकान वगैरे असेल, त्यांच्याकडे कॅमेरा असेल तर काही कळेल ना आपल्याला. आणि अहो आपण चालत जाऊया का? म्हणजे नीट बघता येईल." अर्जुन म्हणतो, "अगं चालत कशाला? तुला त्रास होईल ना." सायली म्हणते, "नाही जाऊयात चालत." अर्जुन आणि सायली आता तिथेच गाडी पार्क करतात आणि मग चालत चालत जातात पुढे.
अर्जुन आणि सायली बऱ्याच वेळ चालताना दाखवले आणि इकडे मध्येच श्वेताला या सायलीच्या केसची फाईल सापडलेली दाखवली आहे. श्वेता खूप खुश होते बरं का. श्वेताला आता ती फाईल घ्यायची आहे स्वतःकडे, पण नेमक्या तेव्हा तिथे कल्पनाताई पोहोचतात बरं का मंडळी. चांगला दाखवलाय त्यांनी एपिसोड. आणि तसंही आता बऱ्याच गोष्टी रिव्हील करताना ते दाखवणार आहेत. अर्जुन आणि सायली आता मुलींचं लोकेशन शोधतात बरं का मंडळी. पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवला. त्यांनी लोकेशन शोधलं पण मुली तिथून ऑलरेडी शिफ्ट केलेल्या आहेत बरं का त्या सचिनने. आता ही श्वेता फाईल हस्तगत करते सायलीच्या केसची, पण तिच्या हातातनं नेमकी ती खाली पडते. आता ते सगळे कागद पुन्हा गोळा करायला तिला जरा वेळ लागतो बरं का. ती एकीकडे कागद गोळा करते, ती फाईल चेक करते आणि दुसरीकडे कल्पनाताई यांच्या खोलीत शिरल्यात. म्हणजे वर येताना दाखवल्यात, नेहमी असं डंचिक डंचिक म्युझिक लावतात ना तसं. कल्पनाताई आत येतात आणि श्वेताला म्हणतात, अगं श्वेता तू का साफसफाई करतेय सायली अर्जुनच्या खोलीतली? अगं तुझं काम गोलूला सांभाळायचंय बेटा, हे काम कशाला करतेस? श्वेता म्हणते, त्यात काय अहो मावशी, आपलंच काम करायला म्हणजे आपल्याच घरात काम करायला लाजायचं कशाला? गोलूचं खेळणं शोधायला आले होते मी. शोधता शोधता लक्षात आलं जरा साफसफाई करावी. कल्पनाताई म्हणतात, राहू दे श्वेता, असं काही करायची गरज नाहीये तुला, तू जा बघू खाली. श्वेता म्हणते, मावशी मी इथे अर्जुन दादाच्या रूममध्ये आलेली तुम्हाला आवडलं नाहीये का? नाही हरकत नाहीये, मी नाही येणार यापुढे, मी गोलूच्याच खोलीत थांबेल. हं. कल्पनाताई म्हणतात, अगं श्वेता मला असं नव्हतं म्हणायचं, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतेस. अगं मला काही राग नाही आलाय बेटा, पण अगं मला एवढंच म्हणायचंय, ह्या सगळ्या कामासाठी विमल आहे. आता ही श्वेता म्हणते, विमलताई सुट्टीवर आहेत ना, त्या येईपर्यंत मी काम करू शकते ना, आणि हवं तर याचे पैसे वगैरे देऊ नका मला. कल्पनाताई म्हणतात, तू ना बाई सायलीची मैत्रीण शोभते बरं का. मग श्वेता म्हणते, मावशी तुम्हाला काही हवं होतं का? कल्पनाताई म्हणतात, अगं हो, ते अर्जुनने बाम आणला होता ना सायलीसाठी, तो जरा बघत होते मी. आता त्या कपाट उघडतात अर्जुनचं आणि बाम घ्यायला लागतात आणि ही श्वेता आता डोक्याला हात मारते, कारण तिला फाईल घेऊन जाता येत नाही ना कल्पनाताई आल्यामुळे. तिचा प्लॅन फसतो ना. तर बघा आता इथून पुढे अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. ते अर्जुन आणि सायली आता बऱ्याच वेळ असे पायी चालत येतात पुढे पुढे. सायली जरा दमलेली असते. अर्जुन तिला म्हणतो, मला नाही वाटत सायली आता काही सापडेल आपल्याला, आणि तू पण थकलेली आहेस, आपण गाडीत बसूयात आता, चल. सायली म्हणते, नाही अहो नको नको, इथपर्यंत आलोच आहे आपण, तर मार्केटमध्ये जाऊयात ना, आपण कुठे शोधाशोध केली नाही असं नको वाटायला. अर्जुन म्हणतो, अगं सायली तू थकली आहेस आणि तुला म्हणजे आपल्याला माहिती नाही ना याच रस्त्याने मुलींना किडनॅप केलंय की काय नेमकं, तू नको ग त्रास करून घेऊस. सायली म्हणते, अहो थोडंसं चालूयात ना, सगळीकडे एकदा बघून येऊयात ना, नाही म्हणजे काही हाताला लागेल ना आपल्या, असं मला वाटतंय, चला ना. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू काही ऐकणार नाहीस माझं. आता पुन्हा दोघे थोडे पुढे पुढे चालत येतात आणि मग सायली आणि अर्जुनला साईडला असं ना कचरा दिसतो बरं का, आणि अचानक सायलीला त्या कचऱ्याच्या आडनं काहीतरी दिसतं, बॅग वगैरे. सायली म्हणते, अहो इथे काहीतरी दिसतंय बघा. अर्जुन म्हणतो, अगं कचरा पडलाय सायली. सायली म्हणते, नाही नाही त्याच्या खाली बघा काहीतरी वेगळं दिसतंय. अर्जुन आता एका काडीने तिथली पानं वगैरे बाजूला करतो आणि तिथे बॅग दिसते त्याला. मग सायली म्हणते, अहो ही बॅग तर ही बॅग दिव्याची आहे. अर्जुन म्हणतो, काय दिव्याची? अगं तुला 100% खात्री आहे सायली? सायली म्हणते, अहो म्हणजे काय, हे बघा. आता सायलीने ती बॅग उघडली बरं का, आणि त्यामध्ये टोपी सापडली आहे तिला त्या दिव्याची, आणि पाण्याची बाटली सुद्धा. ती अर्जुनला दाखवते आणि म्हणते, हे बघा ना, अहो ही दिव्याचीच बॅग आहे बघा. अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली हे कन्फर्म झालंय, मुलींना किडनॅप करून याच रूटनी नेण्यात आलेलं आहे. अर्जुन आणि सायली आता पुढे जाणार तेवढ्यात अर्जुनला सावंतचा फोन येतो बरं का. अर्जुन तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हां इन्स्पेक्टर सावंत बोला. सावंत म्हणतात, अर्जुन सर एक गुड न्यूज आहे, त्या पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला बरं का, आणि त्यातला सगळा डेटा आम्ही रिकवर केलाय. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक. सावंत त्यात काय आहे मला लवकरात लवकर कळवा. हां, आणि मी पण तुम्हाला काही हिंट देतोय, म्हणजे मुलींना ज्या रस्त्याने किडनॅप करण्यात आलं होतं ना त्याच रस्त्याने मी आणि सायली आलोय बघा, आणि इथे आम्हाला किडनॅप झालेल्या मुलींपैकी एका मुलीची बॅग सापडली आहे. सावंत म्हणतात, काय सांगताय अर्जुन सर, अहो हा तर मोठा क्लू आहे. अर्जुन म्हणतो, येस. सावंत म्हणतो, अरे पण इन्स्पेक्टर निकमांनी एवढा मोठा महत्वाचा पुरावा कसं काय मिस केला? अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली ना एका कचऱ्याच्या आतमध्ये ही बॅग होती, त्यामुळे त्यांना दिसलं नसेल. ही बॅग कोणाची आहे काय आहे त्यांना माहिती नव्हतं ना. सायलीने ही बॅग ओळखली आहे, तिला कळलं, त्यामुळे आमच्या लक्षात आलंय. सावंत म्हणतात, ठीक आहे सर, तो पेनड्राईव्हचा डेटा घेऊन मी तुम्हाला भेटतो लगेचच. अर्जुन म्हणतो, एक काम करा, तुम्ही माझ्या घरी या डायरेक्ट, म्हणजे आपल्याला बोलता येईल. आता सावंत म्हणतात, हो सर पोहोचतोच. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. फोन ठेवतो अर्जुन. आता सायली विचारते, काय म्हणाले सावंत? अर्जुन म्हणतो, सायली त्या पेनड्राईव्ह मधला जो डाटा होता ना तो सगळा रिकवर झालाय, आता आपल्याला सगळीच इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, त्या पेनड्राईव्ह मध्ये त्या मुलींच्या लोकेशन बद्दल वगैरे माहिती होती ना ती कळली आहे.
आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. पण आता अर्जुन आणि सायलीला काही नावं कळली आहेत त्या पेनड्राईव्हमुळे. अर्जुन आणि सायली आता ते डिस्कस करताना दाखवले. सावंत पण आहे तिथे, चैतन्य सुद्धा आहे. पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. अर्जुन म्हणतो, "या पेनड्राईव्हमध्ये बरीच मोठी-मोठी नावं आहेत. म्हणजे या सगळ्यांचा किडनॅपिंगशी काय संबंध असू शकतो? या लोकांचं मुलींच्या तस्करीमध्ये काही संबंध असेल का?" सायली म्हणते, "पण मुळात तो पेनड्राईव्ह कोणाचा आहे?" इकडे आता गोलूला सांभाळता श्वेता म्हणते, "आलेच मी अस्मिताताई." अस्मिता म्हणते, "अगं तू निघालीच आहेस ना श्वेता, तर सांग तिला की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलंय. आता कोणाला सांग हे मला काही कळलं नाही बरं का मंडळी." अर्धवट बोलली अस्मिता. श्वेता म्हणते, "काय लागलंय अर्जुन दादाच्या हाताला?" अस्मिता म्हणते, "अगं कोणता तरी पेनड्राईव्ह सापडलाय अर्जुनला." चैतन्य, सायली आणि अर्जुन आता तिथे आले जिथे त्या मुलींना किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं. अंधार आहे बरं का मंडळी तिथे. आता तिथे शोधाशोध करताना सायलीला आता मानसीची वही पण सापडते बरं का मंडळी. बरेच पुरावे त्यांच्या हाती लागलेत, पण मुली अजून हाती लागलेल्या नाहीयेत. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये लवकरच यांना मुली सापडतील अशी आपण आशा करूयात. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या हं स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.